नमस्कार मित्रांनो, द बॉयज चॅनल मध्ये आपलं सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करतो. आज आलो आम्ही होडी बंदर निजामपूर पानसपे येथे असलेलं एक नदीचा किनारा आहे. तिथे आलोय शिंपळ्या काढायला. तर आज आपल्यासोबत आहेत मिस्टर अनिल, ते निजामपूर रत्न म्हणून ओळखले जातात, आणि त्याच्यासोबत आहे आपला लाशा पोद्दार. लाशा पोद्दार म्हणजेच तेजस, हा उजव्या हाताला आहे तो तेजस, आणि इकडे अनिल जो आज आपल्याला शिंपळ्या काढून देणार आहे. तर चला बघूया किती मजा येते आजच्या व्हिडिओला, आणि बघूया. दरवेळेस असंच लोक येतात मासे मारायला, शिंपळ्या काढायला, नदीत पोहायला. निजामपूर जवळ एक नदी आहे पाणसपे गावाजवळ. आमचा शुभम धुपकर, त्याचं गाव, त्या गावात आलोय आम्ही, आणि तो आमच्यासोबत नाहीये. दुःख वाटतंय, पण असू द्या, आपले काय व्हिडिओ चालू राहील. सिमेंटचा रस्ता केलेला आहे इथं जरासा, आणि इथे पायऱ्या आहेत. तर इथे गणपती बाप्पाचं विसर्जन करतात काय? इकडेच करतात का दुसरीकडे करतात? वरती करतात, हे साईडला करतात. एवढी मोठी नदी आहे, अजूनही भरपूर पाणी आहे. लोक चाललेत रेती काढून, नदीतली रेती काढतायत थोडे थोडे करून. आमची माणसं ढाल तलवार घेत आहेत, तयारी करतायत पाण्यात जायची. आणि चिलकत घातलाय सफेद कलरचा, तर आतून काय घालतोय बघूया. आपली पोरं चाललेत आता हे काढायला शिंपळ्या. आणि आम्हाला बोलतोय शिंपळ्यांचं शोपीस नको, जीव अडकलाय मोत्यामध्ये. आज मोतीला भेटायला जाणार होता, पण राहिलं. माणगावला जाणार होता, शिंपळ्या काढायला थांबलाय. लेट्स गो. तर गेलेत आता, किती भेटतायत काय भेटतंय काय माहित नाही, आपण बघूया. तोपर्यंत नदीचा आनंद घेऊया. या ठिकाणाला होडी बंदर बोलतात. पाणसपेतून रस्ता आहे आला इकडे. बाईक चालवत असल्यामुळे मला बोलायला सांगता आलं नाही तुम्हाला. शिंपळ्या नदीच्या त्या साईडला मिळतात. ते शिंपळ्या काढायचं काम चालू केलं अनिलने. आता मला तिकडे जायचं असेल तर नदी पार करावी लागेल. तिकडून पुढून रस्ता आहे, बघूया तिकडून जाता येते का. कोणतरी देवाची मूर्ती ठेवली इथं. एवढा लांब आलो पण काय उपयोग नाही झाला, कारण इथे असं वाटतंय की पाणी कमी आहे. इथे सुद्धा खूप खोल आहे, आणि दगडी पण खूप लांब लांब आहेत. लांबून असं वाटलं की खूप जवळजवळ आहेत, म्हणून इथे येण्याचा प्रयत्न केला, पण काय रिटर्न जावं लागेल. मित्रांनो, जायचं तर आहे, तर सुरुवात केली. खोल पाणी पण भिजलो आहे. थोडा कमी पाणी होता, त्याच्यामुळे इकडनं शिरलो. काठीचं पाणी. फायनली नदी पार केली. आता बघूया अजून काय काय कसे शिंपळ्या पकडता येत. मी पहिल्यांदाच चालू आहे शिंपळ्या बघायला, कशा पकडतात आपल्याला माहीत नव्हतं. चला त्यांच्या जवळ जाऊया. नदी पार करून आलो. मगाशी मी दाखवलेलं इथून रेती काढलेली, जे भुयार आहेत, लोकांनी इथनं नदीतली रेती काढली.
अशा प्रकारे चाळणीने चाळून रेती काढण्यात आली. आम्ही आलो तेव्हा त्या साईडला होतो, आता इकडे आहे. शोधत आहेत मगापासून, बराच उशीर झाला. छोटे छोटे भेटल्यात. भेटले काय रे? भेटली. आहे का? छोटी भेटली. भेटतायत ना? भेटतात. सुरुवात तर झाले, आता बघूया जाता जाता किती काढतायत. खूप मेहनत लागते काढायला. अनिलचा भाऊ प्रथमेश पण आला इथे. दोघ जण शिंपळ्या काढतायत आणि लाशा कॅच पकडतोय. बघूया किती शिंपळ्या झाल्यात आतापर्यंत. लाशा दाखव. अरे अरे तसं नाही. एवढे शिंपळे आतापर्यंत काढलेत. वर्किंग प्रोग्रेस अजून चालू आहे. एवढी मोठी काढले. लाशा खुर्ची घेऊन ये, खुर्ची. हा आणतो दाम. लाशा मेहनत घेत आहे खुर्चीसाठी. अरे भाऊ बोली बसायला, बसायची पण सोय केली इथं अशा प्रकारे. आणायला भेटले परत एक. मला पण भेटले बारीक बारीकशी आहे. याच्यात मोती बघायचं का रे? हे मोठ्या याच्यात मोती भेटतील. असे किती घेतले? 4 4 पिशवी भरली आमची बघता बघता. भरपूर मोठ्या प्रमाणात. लाशा पक्का जंगले वाटतं ह्याच्यात. भेटतात का रे? अजून भेटतात ना? 1 तास झाला. 1 तासात एक पिशवी भरले. मस्त एन्जॉय करत काढत आहेत. शिंपळ्या काढताना पाण्यात बुडून तळाजवळ चेक करायला लागतो हाताने आणि मग मिळतात. बरोबर ना रे? शिंपळ्या काढायची टेक्निक आपण अनिलला विचारूया. चिखल्यामध्ये हात घालून आपण शिप्या काढत आहोत. कातल्याच्या बाजूला असतात हे बघा. मी विचारू शिंपल्या कसा म्हणतात, शिंपल्या कशा पकडतात तुम्ही? बघ खाली चिखल्यामध्ये हात टाकायचा आणि रापायचा. दगड लागली तर उचलायची वरती. दगड लागल्यावर उचलायची. शिपी हे बघ. अरे वा वा. आता मला कशाला ठेवायला तिकडं असं आहे का? लाशा इथनच पडतोय. अरे वा, केवढा मोठा भेटलाय. एवढा मोठा शिंपळा भेटलाय बघा. केवढा मोठा शिंपळा पकडलाय. एवढ्या मोठ्या शिंपळ्यांमधून मोती मिळेल का? केवढा मोठा शिंपळा आहे. प्रथमेशने पकडला याला. अनिल भेटते की नाही? 3 ट्राय केले पण एकदा पण मिळाला नाही.
आणि भेटला काय? दादा पण आला आता शिंपळ्या काढायला. बघू आता किती निघतायत. माणूसपेचे मित्र आहेत ते काय पवार. तुम्ही काय पकडायला आलो? आम्ही शिंपी आज शिंपळ्या पकडल्या हो तुम्ही? मग काय मी पण आता शिंपळ्या काढल्या आणि घरी घेऊन गेले. आता आहेत अजून पिशवीत आहेत. काय अजून आमचं फंटर इथंच आहे. काढताय का अजून? काढतोय नाही त्याला काढून फक्त द्यायला लागतात. उतारला नाही आता. बघूया अजून किती निघतायत. पिशवी भरून गेले. पिशवी भरून एक्स्ट्रा निघालेत अजून. अनिल अजून काढते. हे पण उतरले शिंपळा काढायला. माझा फोटो वाटत हो मग. भरपूर झाली. पाणी पण पाजर आहेत. मामा करून लगे भाता. खूप मेहनत घ्यावी लागते. एक एक शिंपळे काढायला लागते पाया खालून शोधून. त्यांना बराच उशीर झाला. 1 तास होऊन गेला. अजून शिंपळ्या काढायचं काम चालू आहे. खूप वेळ झाला. आता आम्ही परतीच्या मार्गाला चाललोय. परत घरी जायचं कारण टाइम निघून गेलाय. शिंपळ्या कधी पण दुपारच्या वेळेला भेटतात असं बोलतात. आता आम्ही निघालोय घरी जायला. काही लोक आहेत ते बोलतात आमचे पण व्हिडिओ काढ. त्यांचे व्हिडिओ काढतो. नदीत उतरलेत. हो दाखवतो. तुम्ही हाय बी करा जरासा. मग दिसा आता कसं काढलं. ओके माझ्या हातात दाखव बारक्या. ओके थम्स अप. ठीक आहे. नाही दुसरी आपल्या फंक्शनचे पत्रे वाजले. पोरं वरती बसली ना सगळी पळाली. बोललो याचा भेटत काय? भेटत आहे बघ मोठे मोठे भेटे. ह्याला काय दारू पिणार एवढा झाला आलाय. याला कशा भेटत नाही अजिबात. मस्ती न दारू भेटणार काय नाही. नदीच्या दुसऱ्या साईडला आलोय आता. या साईडून काढतोय. हो मग इज्जत कशाला. बाली निघाली वाटत. पिशवी भरून आहे एवढा भरले. खूप शिंपळ्या पकडल्यात. मित्रांनो रजा घेतो तुम्हा सर्वांची. आता परत भेटू पुढच्या ब्लॉग मध्ये. लाईक करायला विसरू नका. शेअर करा आणि सबस्क्राईब करा.